नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं प्रिटी प्रतिभामध्ये. आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की अर्धा किलोचं मटणची भाजी कशा पद्धतीने अगदी झणझणीत बनवायची आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका, कारण जर आपले नवनवीन जे व्हिडिओ येतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर चला, तर अजिबात उशीर करायचा नाहीये आणि कशा पद्धतीने आपण गावरान अगदी झणझणीत असं हे मटण बनवणार आहोत. तर चला पटकन कसं बनवायचं ते बघूया. तर आपल्याला भाजी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून जी घाण वगैरे लागलेली असते तर ती निघून जाते. तर फोडणीसाठी आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. पिवळं आपण पहिले शिजवून घेणार आहोत. मटण जे आहे ते आपण व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून याची एक थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण मटणाच्या शिट्ट्या करून घेणार आहे तर ते 3 ते 4 शिट्टीमध्ये आरामात अगदी व्यवस्थित असं शिजलं जातं. तर या ठिकाणी 1 ते 2 मिनिटं याची वाफ काढून झालेली आहे. तर याला आपण पुन्हा परतवणार आहे. तर यामध्ये मी घालून घेते कोथिंबीर आणि याला पुन्हा व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणून नहीं खाइए।
तुम भी आओ खाने के लिए। हाँ? वाटण झाल्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित असं 3 ते 4 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये वाटून घेतलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा। याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे। तेल पूर्ण आपलं सुटलं की यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला, कांदा लसूण मसाला, घरगुती काळा मसाला 2 चमचे घालायचा आहे। ही भाजी आपल्याला झणझणीत बनवायची, तरी यामध्ये तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धण्याची पावडर देखील घालून घेतली आहे। याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तेल सुटलं की थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्येच पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। तेल सुटलं की आपला मसाला शिजला असं म्हणायला काहीच हरकत नसतं बरं का। तर हे असं छान परतून घ्यायचे, खाली लागणार नाही याची काळजी देखील घ्या। आणि आपलं शिजून घेतलेलं मटण यामध्ये घालून घ्यायचंय। मटण मी एकदा चेक करून बघितलं होतं, ते व्यवस्थित शिजलेलं असलं की यामध्ये घालून घ्यायचं आहे। व यामध्ये आपण पाणी जे आहे ते तुमच्या हिशोबानुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तर मटणाच्या भाजीला पाणी जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा घालत असाल तर पाणी गरमच वापरलं गेलं पाहिजे, नाही तर भाजीला थोडा चवीमध्ये फरक होतो। तर पाणी थोडंसं मी एक्स्ट्रा घातलं आहे। त्याचनंतर यामध्ये डाळ्यांचा जो कूट आहे, आता कन्सिस्टन्सी कशी हवी त्या हिशोबाने आपण यामध्ये 2 ते 3 चमचे एवढा डाळ्यांचा कूट जो आहे तो पाण्यामध्ये मिसळून भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे। व भाजीला एक 3 ते 4 मिनिटं कशी आपली भाजी शिजली त्यानुसार हिला शिजवून घ्यायचे। तर या ठिकाणी आपला झणझणीत मटणाची गावरान अशी भाजी तयार झाली। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।